सावळे परब्रह्म आवडे या जीवा, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मनरा निवा घर केले। काय करू सये सावळे गोवित, काय करू सये सावळे गोवित, आपे आप लपत म्हणते थे। बाप रखुमा देवी वरू सावळी प्रतिमा, मने मन क्षमा एक झाले। काय करू सये सावळी गोवित, आपे आप लपत म्हणते थे। विठ्ठल विठ्ठल देवाधी देवा जगत्रय जीवा, देवाधी देवा जगत्रय जीवा, परीशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा। देवाधी देवा जगत्रय जीवा, परीशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा। सावळे परब्रह्म, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मनरा निवा घर केले। काय करू सये सावळे गोवित, आपे आप लपत म्हणते थे। आज या पुण्यभूमीमध्ये सेवेकरिता निवडलेली गवळण माऊली महावैष्णव विश्ववंद्य, ज्यांच्या जन्माला 750 वर्षे यावर्षी पूर्ण होत आहेत, असे विश्ववंद विश्वश्रेष्ठ संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांची गवळण आहे। आपल्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीबद्दल निर्माण झालेली तीव्र उत्कंठा आपल्या एका मैत्रिणा म्हणजे बुद्धीला साजनी म्हणून वर्णन केले एकमेकीचा संवाद आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, जाईचा मारुती राधाकृष्णनगर सातपूर नाशिक येथे आजची सेवा आहे। सकल वैष्णवांच्या उपस्थितीमध्ये, भाविक संत सज्जनांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या श्रद्धेनं 7-8 दिवस हा उत्सव पार पडलेला आहे। श्रावण महिना, वर्ष 3रे, मारू आबा यांनी सुरुवात केलेला हा उत्सव त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या कृपेनं या पवित्र पुण्यभूमीमध्ये सुरू आहे। वैष्णवीताई यांचं मार्गदर्शन आहे आणि श्री पोपटराव नानाजी उरकर या मंडळाचे अध्यक्ष, सर्व भाविक भक्त श्रोतृवर्ग सर्वांच्या सानिध्यामध्ये मोठ्या आनंदाने हे 7-8 दिवस पार पडलेत। मनुष्य जीवनामध्ये चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळा असे महाराजांनी वर्णन केले। चिंतनामध्ये काळ जाणं, नामस्मरणामध्ये काळ जाणं, भगवंताच्या नामामध्ये काळ जाणं, तो काळ धन्य आहे। बाकीचे दिवस जातात त्याला काही मोठं महत्त्व नाही, पण नामचिंतनामध्ये, हरिस्मरणामध्ये, भगवत भजनामध्ये आपला काळ जातोय, हे आपला अनंत जन्माचं परमभाग्य आहे। 7-8 दिवस कारणी लागले, नाही जरी पारायण केलं तरी पारायणाचा आवाज कानावर पडला, नाही जरी कीर्तन ऐकलं तरी कीर्तनाचा आवाज कानावर पडला, दिंडी पाहायला मिळाली, काही सात्विक दृश्य आपल्याला पाहायला मिळाले। म्हणून जीवनाची पवित्रता, धन्यता या कार्यक्रमाच्या द्वारा मानायला हरकत नाही। आता आज समारोप आहे या कीर्तनाने, पण समारोप झाला तरी अजून 2-3 दिवस कार्यक्रम आहेच पुढे। आज निमित्ताला समारोप आहे। वारकरी संप्रदायामध्ये समारोपाचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन। काला करायचा, काला या शब्दाचा अर्थ प्रसाद। आपण जी 7 दिवस सेवा केली मन लावून, ती सेवा प्रसाद रूपानं घेऊन विश्रांती घ्यायची नाही, साधना सुरू ठेवायची।
आपल्या सप्त्याचा शेवट नसतो, सांगता असते. शेवट झाला की पुन्हा नसतं, सांगता झाली की पुन्हा पुढच्या वर्षाच्या तयारीला लागायचं. आजपासूनच लागायचं, आज काला करायचा आणि पुढल्या वर्षाची तयारी सुरू ठेवायची. प्रारंभ, सुरुवात आणि शेवट. आपल्या सप्त्याची सुरुवात नसते, शेवट नसतो, आपला प्रारंभ असतो आणि म्हणून त्याची सांगता होते. विठ्ठला विठ्ठला. तसा परमार्थ संपत नाही, पण ठरून घेतलेल्या वेळेला थांबावं लागतं. अमुक अमुक दिवशी प्रारंभ आणि अमुक अमुक दिवशी सांगता. हरिकथा अनंत आहे. हरी अनंत, हरिकथा अनंता. मला वर्णन केलं, किती जरी वर्णन केलं तरी हे पोट भरत नाही. कितीही परमार्थ करा, किती कीर्तन ऐका, भूक जशाल तशी राहते. सुज्ञ श्रोत्यांना उदासी वाटायला लागते. सप्ताह शेवट जवळ आला की आनंद संपला. काही पापी माणसं बरं झालं म्हणजे किटकिट बंद झाली आता पुन्हा वर्षाला. पण महापुरुषांचे तसं नाही. अंतःकरणामध्ये अत्यंत उत्कंठा निर्माण झालेली असते. वाट पाहत पाहत बस शेवटचा दिवस आला म्हणजे माणसाला वाटतं आता वर्षभर ही वाट पाहावी लागेल आनंदाला. आणि वर्षाचं काय खरं आहे, एका मिनिटाचा भरवसा नाही, पुढची आशा. तुम्हाला उदंड आयुष्य मिळावं तशी माझी भावना नाही, पण एवढं मात्र नेहमी लक्षात ठेवा की जीवन क्षणभंगूर आहे. ज्ञानोबारांनी वर्णन केले, काळा नळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, आणि माशी पंख पाखडी तव हे सरे. क्षणभंगूर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. गाज गिळणं आपल्या हातात नाही, पुढचं काय घेऊन बसला आहात. विठ्ठला आजचा दिवस खरा आहे, कारणी लागला. संप्रदायाच्या काही मर्यादा आहेत. स्वामी महाराज, विद्यानंद स्वामी महाराजांनी कीर्तनाचे प्रकार 3 सांगितले. नाम संकीर्तनो श्रेष्ठ, गुणस्य सुखकारिणः, आनंदम लीलावर्धन्ते, महद्भावेन सत्पुरुषः. सत्पुरुष 3 प्रकारचे कीर्तन करतात. कोणते कोणते? पहिलं कीर्तन ते करतात नाम संकीर्तन. नाम संकीर्तनाला अधिकाराची गरज नाही. नाम संकीर्तन कोणीही करू शकतं. यारे यारे हे नाम संकीर्तनासाठी कोणी या. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. काळवेळ नाम उच्चारिता नाही, काळवेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरते, कुठेही करा. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे ते. फक्त एवढंच आहे. कोणी घ्या, कुठे घ्या, कसे घ्या, पण आवडीनं घ्या. आवडीने भावे आवडीनं घेण्यात आपण ज्याचं नाव घेतलं तो आपला सांभाळतो. लग्नात बायको एकदाच नाव घेते नवऱ्याचं आणि आयुष्यभर त्याला काय करावं लागतं, तो सांभाळावं लागतं तिला. तसं आपण रोज परमेश्वराचं नाव जर आवडीनं घेतलं तो आपल्याला सांभाळणं एक ना. पोषितो जगाशी सकळ जीवाचा करीतो, तुझं मोकलीला आयुष्य नाही. फक्त एवढंच आवडीनं घ्यावं लागतं ना. लग्नामध्ये नवऱ्याचं नाव जसं त्या बायका कोड्यात घ्यायच्या आणि पूर्वी त्याला काय आपल्या भाषेमध्ये शास्त्र लावून म्हणायचे नाही का. एखाद्या पांडुरंग आहे त्याला काहीतरी माड्या बिड्या काही जोडायचं, आपलं इकडलं तिकडे कप बशी भाजी फिजी त्याला जोडायची आणि त्याच्यात त्याचं नाव घेतलं की ते खुश होते झालं. आणि त्याचं नाव पांडुरंग आहे. लग्नात बाई नाव घ्या पांड्या म्हणल्यावर ते म्हणते अरे डोसक्यावर परिणाम झाले द्या पाठवणी. तसंच आहे. आवडीनं श्रद्धेनं आनंद वाटतो, देवालाही वाटतो. नाव घ्या, सगळे घ्या, कोणी घ्या. की नाम संकीर्तनाला मर्यादा नाही. तिथीची गरज नाही, पर्वकाळाची गरज नाही, वेळ कोणता आहे, पौर्णिमा आहे का, अमावस्या आहे, भद्रा आहे का, काय ग्रह, काही देणे घेणे. तुका म्हणे हरीच्या दासा आणि शुभ काळ दाही दिशा. हरिदासाला सर्व शुभच आहे. मला सकळ मंगळ निधी श्री विठ्ठल. म्हणजे आपले सप्ते मुहूर्त बघून नसतात, देवाकडे जाऊन ब्राह्मणाकडे जाऊन मुहूर्त पाहून नसतात. आपले सब ज्या दिवशी करण्याची इच्छा झाली तोच मुहूर्त आहे. विठ्ठला विठ्ठला. अवघा तो शकून हृदयी लाभाचे,
चिंतन, मनात नाम आलं की सगळं शुभ आहे. सकळ मंगळ मग झालं. आरंभी आवडी आदरे आले आणि तेने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम. असं आहे. पण पहिलं नाम संकीर्तन आहे, लक्ष लावा. दुसरं गुण संकीर्तन आहे. गुण संकीर्तनाला मात्र मर्यादा आहे बरं का. नाम संकीर्तनाला नाही, गुण संकीर्तनाला मर्यादा आहे. गुण संकीर्तन करण्यासाठी अधिकार लागतो. पहिला अभ्यास लागतो, दुसरा अधिकार लागतो, तिसरी योग्यता लागते. कुणालाही करता येत नाही कीर्तन. आता कलियुगातला विषय वेगळा आहे. इथं काही मर्यादा नाही कलियुगामध्ये. कोणी उठा कीर्तन करा, लोकाला उपदेश करा, त्याला महत्त्व नाही. तपश्चर्या पाहिजे, आचरण पाहिजे, योग्यता पाहिजे आणि पुन्हा अभ्यास सुद्धा पाहिजे. विठ्ठला 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 सगळं असलं तरी कीर्तन कसं करावं त्याची मर्यादा नाथांनी घालून दिली. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. रात्रीविषयी सांगितलं मी. संत वृंदे मनोभावे आदिवंदावे. जेणे करोणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. आईशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तन ऐकल्यावर माणसाला वाटावं अरे 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 इतका जन्म गेला ते वायाच गेला, आता देवदेव केल्याशिवाय भागतच नाही. अशी बुद्धी ज्या दिवशी श्रोत्याला होईल त्या दिवशी कीर्तनकार खरा. दातकाडी श्रोते घरला गेले की वळखाव महाराज नालायक होता. विठ्ठला विठ्ठला. आणि रडत श्रोते घरला गेले, चिंता करत गेले की ओळखावं साधू खरा होता. हास्य विनोदच परमार्थ नाहीच. अरे जन्माचं हसू झालं आणि पुन्हा परमार्थात येऊन हसतच बसायचं का. रडा. वेळ गेलेली. सुंदर प्रकारचं आयुष्य आपण घालवलं, जे करायला पाहिजे ते केलं नाही. आता पुढे किती उरलेत काय माहिती आपल्याला. 2 दिवस आहेत का 3 दिवस आहेत, 4 दिवस आहेत, 20 वर्ष आहेत का 50 वर्ष आहेत, काय पाहिलंय का आपण. एवढं मागे अमूल्य आयुष्य वाया घालवलं. आता पुढचं कसं आहे पांडुरंग जाणो. म्हणून थोडंसं खेद करायला शिका, प्रविष्ट व्हा याच्यामध्ये. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. कीर्तन रंगी देवा सनिध सुखे डोलावे. आवडीनं भजन करावं, टाळी वाजवावी. गायनाचे उडे आपोलिया चंदे. गायनाचे उडे आपोलिया चंदे. गायनाचे उडे आपोलिया आपोलिया चंदे. गायनाचे उडे आपोलिया चंदे. गायनाचे उडे आपोलिया चंदे. आपोलिया चंदे. मनाच्या आनंदी आवडीने संत संगती परमार्थ करा, पण जाणत्याच्या संगतीत करा, शहाण्याच्या संगतीत करा. गैराचं आज्ञा. ज्याची देहाशक्ती गेली नाही, ज्याचं देहावरचं प्रेम कमी झालं नाही आणि तुम्हाला तुमच्या देहापासून दूर तो कसा करील. कीर्तनला येताना तेच अर्धा घंटा पावडर लावून यायला आहे आणि ते तुम्हाला त्याच्यापासून कसं आसक्ती घालवणार नाही. परीक्षा देहाशक्ती घालवण्यासाठी गेलेलाच पाहिजे. स्वयंपाक शिकण्यासाठी सुगरण पाहिजे, तिच्या सानिध्याचा. मृदंग शिकाय त्याच्यापेक्षा योग्य पाहिजे. तसंच आहे. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मध्ये तरीच हा जीव सुख पाहावी माझा. बरवे केशी राजा गेला पाहिजे. साधू पाहिजे, योग्यतेचा पाहिजे, साधननिष्ठ पाहिजे. हे बघा, परमार्थ सांगायची वस्तू नाही, करायची वस्तू आहे. जेवण पाहायचं नाही, खायचं आहे. बघायला चांगलं आहे तरी दिसू लागले, खाऊच देईना कोणा.
खाल्लं की शेंडी टाईट. जेवण पाहण्याची वस्तू नाही, जेवण खाण्याची वस्तू आहे. संसार करण्याची वस्तू नाही, संसार बघण्याची वस्तू आहे. परमार्थ बोलण्याची वस्तू नाही, करून दाखवण्याची वस्तू आहे. विठ्ठला तुका म्हणे वर्तुनी दावी, त्याचे पाय महाराजांनी वर्णन केले. असं योग्य पाहिजे. परमार्थ करा पण योग्य लोकांच्या सानिध्यात करा. कसा पाहिजे? संत संगे अंतरंगे नाम बोलावे. त्यांच्या संगीत काय? अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी कर टाळी. कीर्तनात बसल्यावर टाळीचा कंटाळा वाजून असे संत मन मोकळ्या मनात टाळी वाजून मोठ्यानं भजन करावं. बेंबीच्या देठापासून मान. कीर्तनात बसल्यावर कुचराही करू नये. अरे कीर्तनात बसून तुम्ही भजन करीनात आणि घरी जाऊन काय भजन तुम्ही करीत असता? शाळेत लेकरू अभ्यास करीना आणि घरी करीलोय. तसं तुम्हाला या मंडपात परमार्थ करायची बुद्धी सुचना आणि नाशक्या घरात तुम्ही काय परमार्थ करणार आहेत? ते तर विषयानं भरलेलंच आहे. ते या मंडपात सद्बुद्धी झाली तर ती सद्बुद्धी घरापर्यंत जाऊन पोहोचते. इथं नाही तर काय, इथं भजन करा. वाजवी करटाळी एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी. अशी अवस्था आहे. हे काय मुक्त होतो, तात्काळ मुक्त होतो. म्हणजे गुणसंकीर्तनाची मर्यादा आहे. गुणसंकीर्तनाला मर्यादा आहे. कुठं करावं कुठंही चालत नाही. एखाद्या मरक्या माणसाचा वाढदिवस आहे, त्याला कीर्तन जमतं? मोताड पिऊन 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 ते गंजून गेले, त्याच्या वाढदिवसाला कीर्तन नाही चालत. उभ्या बाजारात कथान हे तो नावडे पंढरीनाथा, त्याच्या वाढदिवसाला काय ठेवायचं त्याचे त्यांनी ठरवायचं. कीर्तन नाही जमत. मरक्या माणसाचं वर्णन करायचं कीर्तन नाही. कीर्तन देवासाठीच पाहिजे, देवाचंच करावं आणि देवाच्या सानिध्यातच करावं. कुठेही करू नये. विठ्ठला जन्मावर लोकाला त्रास देऊन देऊन मेला आणि त्याच्या वर्षी श्राद्धाला कीर्तन, त्याच्या 10व्याला प्रवचन नाही, चालत नाही. महाराजाचे प्रमाणे उभ्या बाजारात का येतो नावडे पंढरीनाथ. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा. देवासाठीच कीर्तन करा. कोणाचं वर्णन करू नये कीर्तनात. फार झालं निमित्त त्याला कारण कोणी त्याचं नाव सांगावं, कोण आयोजक आहे कोण संयोजक सांगावं, पण सामान्य माणसाचं वर्णन करण्यात वेळ घालू नये. अरे वर्णन करा देवाचं, वर्णन माणसाचं करूच नका. कोण किती शहाणा आहे ते त्याला माहिती आहे. कोणाला? देवाला, पांडुरंगाला माहिती आहे. पण स्तुती अथवा निंदा करावी देवाची आणि कीर्ती मानवाची वर्णू नये. देवाचं वर्णन करावं. आणि तिसरं कीर्तन आहे लीला संकीर्तन, म्हणजे आजचं कीर्तन. यालाही मर्यादा आहे. कोणती? लीला संकीर्तन करण्यासाठी मनुष्य सेवाधारी असावा. विठ्ठला या कीर्तनाला मर्यादा आहे. कोणती? या कीर्तनाची एक श्रेष्ठ मर्यादा आहे. चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. तारू भव सागरीचे, तारू भव सागरीचे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, हे केले देवे गोकुळी. तारू भव सागरीचे, तारुभव सागरीचे. उंच नीच अधिकारी, उंच नीच अधिकारी. तारुभव सागरीचे, तारुभव सागरीचे, चरित्र ते उच्चारावे. एकच सांगा जे देवाने गोकुळात केले.
ज्ञानी असला तरी ज्ञान सांगायचं नाही, विद्वान असला तरी विद्वत्ता मांडायची नाही, पंडित असला तरी पांडित्य, शास्त्री असला तरी शहाणपण नाही, कोणी जरी असला तरी एकच सांगायचं, जे देवे गोकुळी केले ते चरित्र उच्चारावे, ते चरित्र आहे. गोकुळामध्ये काय केलं देवानं? भक्ती आनंद घेतला आणि दिलाय. कृष्णावतारला मर्यादा नाही. कृष्णावतारचं वैशिष्ट्य आहे, भगवान अहम भक्त पराधीनः, भक्ताच्या सुखासाठी देवानं ज्या ज्या लीला केल्या, कशासाठी केल्या? फक्त केवळ भक्ताच्या सुखासाठी, जगताला सुख देण्यासाठी. कृष्ण अवतार याचे ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी. मी अविवेकाची काजळी फेडवून विवेक दीपोजळी, तै योग्या पाहे दिवाळी साधूचा माणुकीविषयी दैत्याची गुळीनाशी धर्माशी निधी. सगळ्या वया बघा, शेवटची वय या श्लोक. ऐशिया काजा लागी अवतरे मी युगायुगी, हेची ओळखे जो जगी तो विवेक. या देवाचा अवतार आहे कशासाठी? आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार. हे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. केला नारायणे अवतार, अवतार केला नारायणे अवतार, अवतार केला नारायणे अवतार, अवतार केला नारायणे अवतार. धर्माच्या संस्थापनासाठी देवानं अवतार केला. म्हणा आले आणि येऊन सुख दिलं. ज्यांनी अनंत जन्म परमार्थ केला होता, जे सुख कुणाला मिळालं नाही देवानं दिलं नाही. योगिया मुनिजना ध्यानी, जे सुख आसनी शयनी, हरी सुख पावले रे. गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळा. जे ऋषीमुनीला ती गवळीला लौकिक दृष्टीने विचार केला तर काही फार साधना नाही, आणि अलौकिक दृष्टीने विचार केला त्यांच्या एवढी साधनाच कोणाची नाही. शरीरानं बाया होत्या पण वेदाला माग हाणलं. शहाणपणे वेद मुका तुकोबऱ्यामध्ये. अरे वेद शहाणा आहे पण मुका झाला. आणि गवळणी त्या ताकटी ताक विकणाऱ्या बाया सरस ठरल्या जगात. जगात असा कोणता भक्त नाही की ज्यानं गवळणीचं वर्णन केलं नाही. आणि ज्यानं गवळणीचं वर्णन केलं नाही तो भक्त कसला? मग गवळणी होत्या कोण? बायाच होत्या ना. सुखदेवासारखे ज्यांचं नाव आल्यावर नतमस्तक होतात. म्हणून कोण आहे हे पाहायचं नाही, अधिकार काय आहे ते पाहिजे. बाई आहे का माणूस आहे, तृतीय पंथी आहे का कोण आहे ते सुद्धा काही पाहण्याची गरज नाही. अधिकार काणोपात्रा खोदू पिंजारी तो दादू. पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे का ते आहे, काहीच देणं घेणं नाही. कोण आहे ते महत्त्वाचं नाही, आहे कोण हे महत्त्वाचं नाही, त्याचा अधिकार काय आहे ते महत्त्वाचं आहे. पण जनाबाईचा अधिकार केवढा श्रेष्ठ आहे. मीराबाईचा अधिकार, संतांच्या अधिकार वशतेमध्ये आपल्याला या चिंतनाचा महिमा आणि श्रवण करायला मिळत असतो बघा. म्हणून त्या गवळणींचं वर्णन सगळ्या महापुरुषांनी केलं. एवढा त्यांचा श्रेष्ठ अधिकार, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा.
करीतो सेवा दासांची, करीतो सेवा दासांची, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. एवढा त्यांचा छंद देवा. देवाला गवळणीशिवाय जगद्गुरु प्रसंग सांगत होतो. गोकुळामध्ये सगळ्यात गवळणी राधा श्रीकृष्ण परमात्म्याच्या थोडस त्यांना उपेक्षा वाटायची की आम्ही भगवंतावर प्रेम करतो, आम्हीही देवाला जवळ, पण आमचा काही देव आमचा स्वीकार करत नाही. काय करूया म्हणले, काही आयापायाने थोडीशी विचार केला महिलांनी. दुपारच्या वेळेला 4 महिला एकत्र बसल्या खेड्यापाड्यामध्ये. तर त्या 4 महिला एकत्र बसल्यावर त्या काय हरिपाठ म्हणतात का? हरिपाठ नसतो, नामजप नसतो, त्यांचं एकच पुराण असतं. त्या पुराणाचं नाव आहे सुन पुराण. शिवपुराण नाही हा, सुन पुराण. माझी असली न तुझी तसली. बसलेल्या मग ते एक सांगायला लागल्या राधेच्या सासूला, बाई तुला बऱ्याच दिवसापासून काही काही सांगण म्हणणार होते, पण आता अगं तुझी सून थोडीशी मर्यादा सोडून चाललेली आहे, थोडी विचित्र वाग. नाही मर्यादा निसंग बावरी. बाबा मर्यादा म्हणजे दागिना आहे बरं का. मर्यादा काय आहे? दागिना आहे. ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या मर्यादेनं राहिलं की मर्यादा तोडली तर लोक निंदा करतात, मर्यादेत राहिल्यावर लोक निंदा करीत नाहीत. मर्यादा तोडू नका. बाईनं बाईची मर्यादा सांभाळावी, पुरुषानं हे बघा परमार्थ करावा पण मर्यादेत राहून. मर्यादेचं उल्लंघन केलं की मग ती बाई निंदेला पात्र होते, तो पुरुष निंदेला पात्र होतो. पुरुषानं पुरुषाची, स्त्री आणि स्त्रियांची मर्यादा मर्यादेनं. आता सध्या मर्यादा राहिला नाही. मर्यादा कीर्तनाची मर्यादा सांभाळली, निंदा करीत नाहीत लोक. कीर्तनात जर श्रोते उठून पुढे नाचायला लागले तर ही मर्यादा नाही कीर्तनाची. कीर्तनकारानं काहीतरी म्हणायचं आणि बसलेल्याने उठून डान्स हाणायचा, मर्यादा नाही. सांभाळा श्रोते हो. कीर्तनकार काही म्हणील, एखादा कीर्तनकार जरी उठून नाचा तर त्याला सांगा जय विठ्ठल होईपर्यंत नाही उठायचं, अशी आमची कीर्तनाची मर्यादा आहे म्हणा. वा मर्यादा. आता ती मर्यादा नाही. आता कलियुगात मर्यादा संपल्यात सगळ्या. आता सांगूही नाही हे, पण तरी ज्याने त्याने आपली आपली मर्यादा सांभाळली की निंदेला पात्र होत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पण तुमच्या सुनेनी सगळ्या मर्यादा तोडल्या म्हणले. जाते काय आणि त्या कृष्णाच्या मांडीवर पाय काय टाकते, बसते काय आणि त्याच्या खांद्यावर काय हात टाकते, त्याच्या मांडीवर काय बसते, त्याच्या गालाचा पापा काय घेते. हे शोभतं का आपल्या घरंदाज बाया पोरांना? परमार्थ करावा पण कुणाचा आदर्श ठेवून करावा हे कळालं. मीराबाई जनाबाई आदर्श आहेत, पण त्यांच्या राहणीमानाचा सुद्धा आदर्श घ्यावा. नुसता जनाबाईनं भजन केलं नाही कारण आम्हाला काय व्हाले, करा की तुम्ही, पण जनाबाई सारखं होऊन करा. विठ्ठला विठ्ठला. त्यांच्या स्वरूपाचा आधार घेऊन परमार्थ करू नका, आचारवृत्तीचा आधार घेऊन. ज्ञानोबराय तुकोबांनी परमार्थ केला, आम्हाला काय व्हायले असं पुरुषांनी नाही म्हणायचं. त्यांच्या राहणीमानाचा, त्यांच्या याचा विचार केला पाहिजे का नको? आपण करायला हवा आहे. आपण मर्यादा आवश्यक. आणि ती तुमच्या सुनेनी मर्यादा मोडलेली आहे बाई. राधेची सासू हुशार तिने सांगितलं, हे बघा बाई, तुम्ही किती जरी माझ्या सुनेला वाईट म्हणालात तरी मी माझ्या डोळ्यानं पाहिल्याशिवाय माझ्या सुनेला वाईट म्हणणार नाही. ती जरा PhD केलेली सासू होती म्हणा ना.
ते ठरवलं. आणि दुसऱ्या दिवशीचा प्रकार असा, सासूबाई राधा उठली पाण्याने निघाली. सासूला वाटलं आपण पाठीमागं जाऊन ही काय काय करते ते पाहावं, लोक सांगतात ते खरं आहे का बघावं. लोका कानानं ऐकलेलं आणि डोळ्यानं पाहिलेलं, कधी कधी डोळ्यानं पाहिलेलंही खरं नसतं आणि कानानं ऐकलेलं सुद्धा खरं नसतं. राधा पाण्याला निघाली, उठली. पाण्याला निघाल्यावर सासू पाठीमागच निघाली, पण जाताना या कॅमेरेवाल्याला घेऊनच निघाली संग महाराज. चल म्हणले ते पुढे. आता राधेला माहित होतं आज सासू बाहेर पाठीमागून यायला लागलेली आहे आणि आज जर श्रीकृष्णानं काही चाळे वगैरे केली तर सासू मला मारल्याशिवाय राहणार नाही. सासू मजला मारील फार, शिव्या देईल 2-4, करील माझी फजिती. येऊ नको रे श्रीपती, पण देवाचा स्वभाव आहे, येऊ नको म्हणलं की आल्याशिवाय मुद्दाम येतो, मला मुद्दामच येतो. राधा बाले भगवान पदर धरला, मैया मला पाणी दे. कृष्णा पाठीमागून ती सासू यायला लागलेली आहे, आज काही करू नको, यमुना वाहायला लागलेली आहे, तिकडे जाऊन पाणी पे. आज अंगाला झोमशील फिमशील, पदर फिदर ओरशील, ही बाई मला घटस्फोट दिल्याशिवाय राहायची नाही. ठीक आहे. पुन्हा पदर धरला, मैया मला पाणी दे. आणि पदर धरण्यामध्ये डोक्यावरची घागर खाली पडली, फुटली. हे सासूनं पाहिल्याबरोबर तर आलीने येऊन मारू वाटण एवढं मारलं. कुणाला? सुनेला मारलं. महाराज खूप मारलं. जुन्या काळात हे चालत होतं, सासरवास होता. कीर्तन ऐकून कोणी सुनाला बोलायला जाताला सप्ताही संपलाय, आता काही नाही. आता सुनाची या दाशी सासा झाल्या आंधण्या, आता सासा नौकर झाल्या, सुना मालकीणी झाल्या. कलियुगात काय होईल नामदेवाने लिहून ठेवले तसं व्हायले. पुत्र ते पितया पाशी, सेवा घेती दासाईशी. पोरग बेडरूम मध्ये झोपाले आणि बाप काम करायलाय. सून मजा मारायल्या, सासू सासरवास भोगाल्या. दारूला भाव आलाय, तूपवालीला गलोगलीत फिरावं लागलंय आणि दारूवालं जागेवर बसून गर्दी मावण आहे. कलीचा महिमा आहे. विठाला विठाला. मद्यपानाची शिराणी, नवनीता शीण पुसे कोणी. केळवल्या व्यभिचारिणी, दैन्यवाणी पतिव्रता. चांगलं राहणाऱ्या मागे आहेत आणि जेवढ्या वाईट वागतात तेवढ्या पुढे आहेत. विठाला विठाला. कली प्रभाव आहे हा. आजही कोणत्याही गोष्टी विचार कलीनं प्रहार केलेला आहे. विचार केला, मारलं, मारून घरी आणलं राधेला. चल घरी. आत्या काही अपराध घडला, आजपासून पाण्यात जायचं नाही. पाणी कोण भरेल? मी भरते. आजपासून शेणाला जायचं नाही, शेण मी करते. राधेला वाईट वाटलं. कामाच्या निमित्तानं श्रीकृष्णाला पाहायला मिळत होतं. आता पाण्यालाच जर नाही गेली तर माझा हरी मला पाहायला कसा मिळेल? पण सासूनं कोंडून ठेवलं, उल्लंघन करता येत नाही, मर्यादा. घरात राहिली. 1 दिवस गेला काही वाटलं नाही, 2 दिवस गेले काही वाटलं नाही, आणि 3ऱ्या दिवशी राधेला घरातच चक्कर आली, पडली खाली. निळोबारांनी वर्णन केले, खेळ खेळता व विकळ सुंदरा, झाली आठविती नंदाच्या पोरा, स्वेद कंपकेत दाटला शरीरा, झाला विरह तो नीन, धाडकन खाली पडली. सगळे लोक गोळ, काय झालं काय झालं? कोणी डॉक्टरकडे न्या, कोणी वैद्याकडे न्या, कोणी जाणत्याकडे न्या, कोणी काय करा, कोणी काय करा, काही करा असं म्हणायला लागले. काही केल्या राधा सावध होईना. राधा मात्र निपचित पडली होती. काही नाही, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, प्रेम दाटे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे, राम रूप हृदयी प्रगटे, हृदयी प्रगटे, राधा निपचित पडलेली, आयाबाया भोवती बसलेल्या आहेत.
त्याच गावामध्ये एक राधेची मैत्रीण होती सुमेधा. तिला कळायला आली भेटायला. राधे काय झालं ग, अशी का पडलीस? राधेनं सांगाल, अगं ज्याला जीव समर्पित केला, रात्रंदिवस ज्याच्यासाठी सगळं केलं, तोच भेटत नसेल तर करायचे काय, जिंदगीला करायचे काय? ज्याच्यासाठी सोडिले घरदार, सोडिला सुखी संसार, जीव वेडा झाला कारे देवा, उशीर लावी येला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. सगळं केलं. पलंगी मी केली शेज फुलांची, आरशे लाविले चार, देवा माझ्या मंदिरी कधी तरी या, देवा माझ्या मंदिरी कधी तरी या. सगळं केलं. याची लागी केले नानायक, त्याची सगळे जन्म जन्मांतरे केली हे सूचना. आणि तो जर मिळत नसेल तर काय करायचं? सुमेधा एवढंच कर, जाऊन एकदा श्रीकृष्णाला जाऊन सांग की एकदाच राधेला भेट म्हणावं, माझी पुन्हा पुन्हा भेटायची अपेक्षा नाही, एकदा येऊन भेट म्हणावं आम्हाला. हे सासून ऐकल्यावर तुझी हे नखरी आहेत का म्हणली त्या कृष्णाला भेटण्यासाठी? पुन्हा मारलं. राधा म्हणली कृष्णच भेटणार नसेल ते बांगड्या वगैरे ठेवायचं कशाला, फोडून टाकल्या. आता जुन्या काळामध्ये विना बांगड्याची बाई पाहणं आपशकून मानला जात होता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बरं का. आता फार अवघड आहे. जेवढे लोक श्रीमंत तेवढे कपडे कमी, आणि जेवढे गरीब तेवढे कपडे जास्त. जेवढ्या शिकलेल्या तेवढ्या धर्मापासून हुकलेल्या, जेवढ्या शिकत आहे ना तेवढा धर्म सोडून भ्रष्ट व्हायल्यात, जात बिघडल्या. विठ्ठला विठ्ठला. हिंदू धर्माच्या लक्षणानं वागणाऱ्या बायका कमी झाल्या. आता बायाचा उत आला पण सवासनी राहिल्या नाहीत. आता आहेत लग्नाच्या पण धर्म सोडला ह्या बायाने. शहरातल्या वाया गेल्या फॅशननं आणि माणसं वाया गेली व्यसनानं. बायाला येड लागले फॅशनचं आणि माणसाला लागले व्यसनाचं. ते सारखंच हे सारखंच, हे सुद्धा सारखंच, हे सुद्धा सारखंच. फॅशन फॅशन. पैसा उतवाला, धाक राहिला नाही, स्वतःचं स्वातंत्र्य झालं, धर्म बुडविला. बुडवायच्या मार्गावर येत या बायान माणसं. विठ्ठला. हेनी शेंडी संपून टाकली, हेनी गंध संपवून टाकला, हेनी बांगडी संपवून टाकली, पदर संपवून टाकला. हेनी टोपी संपून टाकली, यांनी पदर संपविला. यांनी शेंडी संपविली, यांनी बांगड्या संपविल्या. यांनी गंध संपविला, यांनी कुंकू संपविलं. यांनी काय काय संपविलं सांगत बसलो तर पुन्हा माझं कीर्तन ठेवायचे नाही तुम्ही. हा विठ्ठला विठ्ठला. क्वचित लोकांच्या डोक्याला टोपी आहे आणि क्वचित बायकांच्या डोक्यावर पदर आहे. आता घेऊ नका, काही नाही, घेऊ नका. पण स्त्री जन्माचं सौंदर्य पदरात जे आहे ते तुमच्या वस्त्रात नाही. असं काय असं कलियुग आहे. टाळ्या वाजून वागण्यात बदल केला तर बघा, हां जगण्यात बदल करता आला तर करा. धर्म सांभाळा रे राजे हो, धर्माला खतपाणी. राष्ट्रपती बाई होती प्रतिभाताई पाटील, पण पदर पडू दिला नाही. म्युन्सिपाल्टीत नवरा कामाला आहे तर पदर रस्ता झाडीत चाललाय. अवघडे. अहिल्याबाई अमुक किती नावं सांगते, सावित्रीबाई अमुक, सगळ्या बायका घ्या उच्च कोटीच्या होत्या, धर्म सांभाळला. तुम्ही आज धर्म सांभाळीत नाहीत, याचा खेद आहे. मला वाटतं कीर्तन ऐकणाऱ्या बायांनी तरी धर्म सांभाळला पाहिजे. बाकीच्यांनी नाही सांभाळा ते चालेल, पण तुम्ही सांभाळा. भारताची संस्कृती सांभाळा. एकेकाळची संस्कृती आणि आजची संस्कृती खूप फरक पडला आहे. एवढं बोलू नये, पण ही बोलायची काळाला गरज आहे म्हणून बोललो. माझ्या विषयावर येतो, भजन करा. विठ्ठला बांगड्या फुटलेल्या पाहिल्यावर राधेची सासू घाबरली आणि म्हणायला लागली, राधे अगं भरलेल्या घरात बांगड्या फुटतेस, काही वाटत नाही तुला? कासाराला जा म्हणले, कासार बोलणार. आता ही राधेची मैत्रीण कृष्णाला सांगितलं, कृष्णा
तू जर राधेला नाही मिळालास तर राधा काही वाचत नाही, ती प्राण सोडून देते म्हणजे. आता कृष्ण विचार करू लागले भेटायला जायचं कसं. एवढ्यामध्ये राधेचा नवरा कासार गल्लीकडे कृष्ण राम राम जय हरी कुठं चाललात म्हणलं आमच्या बायकोच्या बांगड्या फुटल्यात आणि कासार गल्लीला चाललो. भगवंताला वाटलं भेटायची एवढी संधी आहे, मग लगेच रूप घेवोनी कासार झाला हरी बांगड्या भराया. ती कोण लगेच काकडे चुडीवाला हिरव्या रंगाच्या लाल रंगाच्या सप्त्या शोभणाऱ्या लग्नात उठून पूर्वी असं कासार म्हणत होते बरं का. पंचमीला चांगल्या दिसणाऱ्या दिवाळीमध्ये शोभणाऱ्या लग्नात उठून दिसणाऱ्या पूर्वी चालायचं बांगडे म्हणून गावामध्ये फिरायचे. आता ते फिरणार लोक बंद झाले, आता दुकानात VIP. फिरणारला किंमत नाही, जागेवर बसणारला किंमत आहे व्यवहारात. चांगल्या बांगड्या जरी गलीत कासार गेलं तर बायका म्हणतात डुप्लिकेट आहे, आणि दुकानामध्ये डुप्लिकेट असल्या त्या लाईटच्या प्रकाशानं चांगल्या दिसल्या असा मालच नाही. विठ्ठला विठ्ठला. यांनी पाहिलं कासार मामा अहो तुमच्याच घराकडे चाललो होतो. बरं तुमच्याच घराकडे चाललो होतो म्हटले. कशासाठी? आमच्या बायकोच्या बांगड्या फुटल्यात, तेवढ्या येता का भरायला? हो म्हणलं. आता हे काही कासार होता का? याला जायचंच होतं याच्या घरी. आल्याबरोबर बाहेर ते टोपलं ठेवलं, डोक्यावरचं उतरलं, ती चुंबळ काढली आणि म्हटले सासूबाई तुमच्या सुनबाईला बोलवा. तिनं सांगितलं तिला बाहेर काढायला जमत नाही. बाहेर काढलं, गावच्या मुळावर आले म्हणली ते पोरग याचं नंदाचं. माणसात माणूस ठुलं नाही. नवसं सायासं करून मागून घेतलं, नारळ घेतलं, पण नासकं निघालं म्हणली. कृष्ण परमात्मा पुढेच होते म्हणले तुला काय म्हणायचे ते म्हण, तुला बरोबर 10 मिनिटानं दाखवतो अजून. ही शिव्या कृष्णाला दिल्या आणि पुढे कोण होता? कृष्णच होता. आमची सुनबाई मध्ये जा कसारमध्ये आला, ते टोपलं ठेवलं, राधा निवांत पडली होती. सारखं भजन सुरू होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जवे पिबस्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवेती. हो कसार गेला. राधाबाई काय बांगड्या भरायला आलोय. कासार मामा बांगड्या भरायच्यात कशाला? ऐकणार असला तर सांगावं, खाणार असला तर स्वयंपाक करावा, आणि पाहणार असला तर नटावं. नवरा पाकिस्तानला बॉर्डरवर आणि ही इथं मेकअप करल्या. काय तो गोबर साजे अलंकार तरी भोगिता भरतार. पाहून आनंद म्हण नटावं, काय उपयोग आहे त्याचा? नाही नाही, व्याबीच नाही तर उपहास होती लोका तुकोबऱ्याचं चरणे. व्याबिचारीचा टाक मटिका उपहास होती. पण राधाबाई सकाळी भवानीची वेळ आहे, तुम्हाला बांगड्या भरल्याशिवाय जाणार? ठीक आहे बरं. भगवंतानं हात पकडल्यावर राधा म्हणायला लागली बांगड्या भरा का न भरा, पण तुमचा हात आणि माझ्या कृष्णाचा हात सारखाच आहे. म्हणजे ती स्पर्शावरून ओळखलं महाराज. भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. काय माझ्या राधेचं प्रेम आहे म्हटले. हात लावल्यावर ओळखलं की माझा कृष्ण येऊन डोळ्यात अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. राधा ओळखलं नाहीस का मला? ओळखलं देवा. रूप पाहता लोचणी सुख झाली ओ साजणी. आणि बाहेरून सासू लागली कासार मामा गप्पा हाण नका, बांगड्या भरा. म्हणलं राधे अगं मीच देव आहे, अशी डोळे लावून वेडी होऊ नको. मी कुठं नाही याचा विचार कर, मी सर्व ठिकाणी शून्यस्थावर जंगम व्यापुणी राहिला कळ. बाप रखमादी विठ्ठल सगळं विठ्ठल जळी स्थळी मी नाही कुठं. कहा पगटारू देखे अनेरा देखा तो सब वहिणे घेरा. कान्हा रे मन मोहन लाल. कुठे देव कुठे? चराचरात भरलेला आहे परमात्मा. मी फक्त दृष्टी व्यापक कर. उपदेश केला आणि म्हणाले राधे आता आई वाट पाहत असेल, मला गाई सोडायची वेळ, जाऊ दे मला घरी. बांगड्या कोणत्या रंगाच्या भरू ती सांग. राधा म्हणली मला श्रीरंगाच्या बांगड्या भरा. भरल्या बांगड्या आणि बाहेर आल्यावर राधेची सासू म्हणायला लागली कासार मामा झाल्या बांगड्या भरणं? हो. किती झाले पैसे? आता याला भक्ताचा भाव माहिती आहे, बांगड्याचा भाव कुठं माहिती आहे? मग
याला वाटलं 20 रुपये डझन म्हणावे, 40 असल्या तर, आणि 50 रुपये डझन म्हणावे. तर आम्ही सप्त्यात पद्धत सुरू केली आमच्या उत्सवामध्ये. एखादा पदार्थ कमी करतो, पण कीर्तनला येणाऱ्या बायकांना बांगड्या भरतो. बांगड्या आम्ही कशासाठी? धर्म टिकाव म्हणून. अशा बिना बांगड्याच्या पुढी बसविण्यापेक्षा एखादा गुलाबजाम कमी करायचा आणि मंडपातच कासार ठेवायचा. 1-1 डझन भर आणि मध्ये येऊन बस. एक म्हणली मला भरायचं नाही, तुला मंडपात प्रवेश नाही. जिला धर्माबद्दल प्रेम नाही तिनं धर्माचं खतपाणी घालणाऱ्या कीर्तन ऐकायला तशा बोडक्या हाताने येऊच नका. विठाला 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 विठाला. नसल्या तर घरी गेल्यावर घाला. तुम्ही टोपी घालायला शिका बाबा, गंध लावायला शिका रे राजे हो, शेंडी ठेवायला शिका. निदान कीर्तनला येताना तरी टोपी घालून या. पोरं सोरं कोणी असू द्या, टोपी घालायचं वळण लावा. कपाळाला गंध लावायचं वळण लावा. शेंड्या ठेवायचं गंध वळण लावा. आता काय तुमच्या शेंड्या ठेवाय वारीक बी आणावं का आम्हीच? सांगा बरं. हां, नका नका. तुम्हीही धर्म सांभाळा, तुम्हीही धर्म सांभाळा आणि आम्हीही धर्म सांभाळावा. वरच्यांनी सांभाळावा आणि खाली सर्वांनी जर धर्म सांभाळला तर रामराज्य यायला वेळ लागणार नाही. हे महत्वाचं. राधा बाहेर आली, हे कसार बाहेर आला. बाई किती झाले पैसे? म्हणला मला भावच माहीत नाही. यांनी काय केलं? महाराज सोपा विचार केला श्रीकृष्ण परमात्म्याने. टोपलं दिलं टाकून, मोठ्यानं बोंबलला आणि पळून गेला. पळून गेल्यावर हिनं विचारलं कोण होता तो? राधा म्हणली ज्याच्यासाठी कोंडलं तोच होता. महाराज सासू पंक्चरच झाली. आणि तिनं सांगितलं बाई आजपासून तुला कुठं जायचंय ते जाय. घररी गे झाले पटराणी बळे, घररी गे झाले पटराणी बळे. वरिले सावळे पर ब्रह्म, वरिले सावळे पर ब्रह्म, वरिले सावळे पर ब्रह्म, वरिले सावळे पर ब्रह्म. म्हणून सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणीवा घर केले. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणीवा घर केले. अशा गोष्टी केल्या. खूप लीला केली. बाप रखमा देवरू सावळी म्हणे मन दोन्ही मन एक झाले. पण काय आता भेद शिल्लक राहिले नाही. म्हणे मन क्षमा एक झाले. आता थोडासा लीलांचा भाव पाहूया. एकदा भजन करा. विठोबा रखमा. हा हा, जय जय विठोबा रखमा, जय विठोबा रखमा, जय जय विठोबा रखमा, जय विठोबा रखमा, जय जय विठोबा रखमा, जय विठोबा रखमा, विठोबा रखमा, जय विठोबा रखमा, विठोबा रखमा, जय विठोबा रखमा, विठोबा रखमा, विठोबा रखमा, विठोबा रखमा, ओबार घुमाए, 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 ओबार घुमाए. अशा
भगवंतानं अनंत खोड्यांची गवळणी वैतागल्या, गाराणी सांगायला आल्या, एक एक सांगू लागल्या. पहिली आली धावत याने ग बाई काय केली मात. अग काय सांगावं याचे कारण आहे. गोकुळीच्या स्त्रिया आल्या गाराणी सांगाया सांगू लागल्या. दुसरी आली धावणी याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी बेणी दोहीची गाठ बांधोनी. गाठबाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा काना कुठवर सोसो धिंगाणा. आता खूप झालं. शेवटी मग त्या म्हणाल्या यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. मग यशोदा म्हणे चिंता करू नका. खूप विनंती केली. कृष्णा तुझ्या पाया पडते कृष्णा खोडी सोडून दे. आईशी सांगता ऐकता गाराणी आणि यशोदे नयनी आली पाणी. कृष्णा खोडी दे टाकून एका जनार्दनाची चरणी. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको का. गवळ्या घरी बोभाट उठला माट तयाचे फोडू नको. रागीट तुझा पितानंद मार तयाचा खाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या. पण हे कुठं ऐकतोय, हे कुठं ऐकतोय. भगवंतानी खोबल्या. शेवटी झाला तो असं नाही. मग नंदमाला अगं कशाला पाहिजे आपल्या कृष्णाचे गाराणे सांगा. मग असं करा याला उद्या शाळेत पाठवा. त्या शाळातली काळातली शाळा गोशाळा. गाईच्या पाठीमागं पाठवा. महाराजांनी वर्णन केलं. उद्या जाई राणा सभे घेऊनी गोधनान. मग गाई गोपाळ सवंगडे म्हणा घेऊनी आजाय खेळे नंदाचा. नाना प्रकारचे खेळ खेळले गोपाळांनी तिथे. होतो तू हमामा लगोरी चिंडफोळी हे सगळे खेळ खेळले. गोपाळांना भूक लागली आणि सगळे गोपाळ कृष्णाकडे गेले. देवा तुका म्हणे आता आणि खेळ मोडावा. काम सारुणी सकळ आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोरे. आता वेळ झाली म्हणले आपापल्या शिदोरे आणा. जैसे आहे तैसे पाहे नाहीतरी घरा जाय चोरुनिया माये नवनीत आणावे. जा घरी. आणि मग सगळे गोपाळांनी आपापल्या शिदोरे आणल्या एकत्र वृंदावनामध्ये केल्या आणि भगवंतानी तो काला केला. तोच काला नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबारायांनी वाळवंटात वाटला आणि तोच काला मारूबा आबाच्या आशीर्वादानं जाईच्या मारुतीत संपन्न झाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हा 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 ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. आणि तो काला संतांच्या आशीर्वादाने आज इथे संपन्न झाला. या पुण्यभूमीमध्ये या महस्थितीमध्ये आज या आनंदाच्या अवस्थेमध्ये भगवत भक्ती सुखाची स्थिती त्या ठिकाणी रम्माण झालेली आहे. आणि या आनंद अद्वय स्थितीचं वर्णन इथे केलेलं आहे. काला म्हणजे अद्वय स्थितीचा भाव आहे, भगवत भक्तीची साधना आहे. म्हणून या पुण्यस्थितीमध्ये आज काला संपन्न झाला. गोरखभाऊनी फोन केला. नाना अध्यक्ष नाना आपले त्यांची इच्छा भाऊ वगैरे सर्व मंडळी. नाना आमच्याकडे उत्सव असतो म्हटले. आमची इच्छा आहे सोनवणीताई आपल्या वैष्णवीताई. आणि या स्थितीमध्ये त्यांनी विनंती केली वैष्णवीताईने
सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज तुमच्या दर्शनाचा योग आला, आनंद आहे. सर्व भगवत भक्त, उपासक, संत, महंत, गायक, वादक सगळ्यांनी म्हणजे उत्सव अजून 2 दिवस आहे का? अजून 3 दिवस आहे. म्हणजे स्थापनेच्या निमित्त अजून 3 दिवस आहे, सप्ताह झालेला नाही आहे. पण हे संप्रदायाच्या निमित्तानं काल्याचं कीर्तन आज करायला पाहिजे म्हणून त्या अनुसरून आज हा जागर काला या सप्ताह समितीच्या द्वारा माझ्याकडे परमात्मा श्री पंढरीनाथाने माझ्याकडे तो दिलेला आहे सप्ताहाचा काला. जसा जमेल तसा करण्याचा प्रयत्न केला. जे योग्य अयोग्य भगवत कृपेनं देव जाणो. जे योग्य आहे ती साधू पुरुषांची कृपा आहे, जे अयोग्य आहेत ते बुद्धीचे दोष आहेत. असंच परमार्थामध्ये प्रविष्ट व्हा, धर्म सांभाळा, आचरणाकडे लक्ष द्या. आपण ज्या धर्माचे पाईक आहोत त्या धर्मासाठी, देशासाठी, संप्रदायासाठी थोडंसं जगा. अमूल्य वेळ जो जीवनामध्ये परमेश्वराने दिलेला आहे तो वेळ भगवंताच्या चरणाकडे, भगवंताच्या प्रेमाकडे सर्वांनी द्या आणि आपल्या मानवी जीवनाचं कल्याण करण्यासाठी हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये जाणून घ्या. म्हणून दुसरी काही तुम्हाला सूचना उपदेश मी करू शकत नाही. अभंगाच्या आश्रयानं जेवढं बोलता आलं तेवढं सांगता आलं, जेवढी दिशा दाखवता आली तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केला. श्रद्धा ठेवा आणि परमार्थ करायला विसरू नका. भगवत भजन करा, अखंड नाम चिंतन करा. कधीही आपल्या जीवनामध्ये एक क्षणसुद्धा वाया जाईल असा विचार डोक्यामध्ये ठेवू नका. वेळ सांभाळा. सगळ्यांना उपदेश करून साधू संत गेलेले आहेत, त्याच उपदेशाचे पाईकत्व, त्यांचाच निरोप तुमच्यापर्यंत घेऊन येणारे आम्ही लोक आहोत. तुका म्हणे मज धाडिले ज्ञानोबराय तुकोबरायचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचायचा. पण पुनश्च एकदा या सप्ताह समितीला धन्यवाद देतो, इथल्या या भाविक लोकांना धन्यवाद देतो. सर्व संत मंडळाला नमस्कार करून काही चुकीहुकी झाली क्षमा करा. योग्य ती महापुरुषाची कृपा म्हणून गोड करून घ्या. सगळ्यांना नमस्कार करून माझ्या वाणीला विराम देतो. तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभावं, दुःख दारिद्र्य देशांतराला पळून जावं आणि शुद्ध भगवत भक्ती तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊन ज्ञानोबराय तुकोबरायबद्दल प्रेम तुमच्या मनात निर्माण व्हावं एवढी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो. आम्ही नाना रात्री सांगितलं म्हटलं आमच्याकडे या आश्रमामध्ये सगळे या म्हटलं मिळून. पंढरपूरला गेला तर पंढरपूरहून आम्ही जवळ आहे, 200 किलोमीटर आहेत पलीकडे पंढरपूरहून. आमच्याकडे या 13 तारखेला उत्सव सुरू आहे. आमच्याकडे 17 तारखेला उत्सवाची सांगत आहे. दरवर्षी उत्सव असतो या गोकुळाष्टमीचा, पण पाहण्यासारखा उत्सव असतो. 5 दिवस अखंड नाम जप असतो, कीर्तन असतात, संत चरित्र कथा असते आणि सुंदर प्रकारचे विषय ऐकायला मिळतात. अधिकारी लोकांचे कीर्तन असतात. वेळ मिळाला तरी या 13 तारखेला सुरुवात आहे आणि 17 तारखेला सांगत आहे. गंगाखेड, परभणी जिल्हा, संत जनाबाईंचं गाव, तिथे आमचा छोटासा आश्रम आहे गोदावरीच्या किनाऱ्यावर. तुम्ही सर्व पारायण मंडळ, भाविक, श्रोते सर्वजण या. परळी वैद्यनाथाचं दर्शन होईल. 30 किलोमीटर आहे वैद्यनाथ आमच्यापासून. जोगेश्वरी देवी 40 किलोमीटर आहे. जनाबाई 3 किलोमीटर आहे आमच्यापासून. नरसिंह पोखरणी आमच्यापासून 21 किलोमीटर आहे. असे देवस्थानं जवळ आहेत. आलात तर श्रावणात एवढ्या देवांचे दर्शनही होतील आणि तुम्हाला उत्सवही पाहायला मिळेल. हे प्रेमाचं निमंत्रण तुम्हा सर्वांना देऊन वाणीला विराम घेतो. एकदा प्रेमाने तुकोबाऱ्याचं भजन करा. माझं कीर्तन संपलं. तुकाराम 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 तुकाराम. हां हां, टाळी वाजवा. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले हे कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश आला वाटो एकमेका
गौरनिका वैष्णवनिका संक्रमण हो मंडळी आम्ही बरोबर गाणे गाला वाटो एकमेका वैष्णवनिका संक्रमण केला विले दुरी होतो तुगाचे वारे दोही करे मुख पसरो करे हातच्या धारा धारे दुही टोकर वारे दोही करे मुख पसरो करे म्हणे हाचे टोका